या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन। नमस्कार श्रोते हो, नमस्कार। पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत गोमय शेणखत या भागात मी उदय आगाशे आपल्या मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी आणि कसोटीवर पार पाडलेली विविध दर्जेदार उत्पादने घेऊन नेहमीच आपल्या समोर येणाऱ्या पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजनच्या गोमय शेणखत या उत्पादनाबद्दलची माहिती देण्यासाठी पीतांबरीच्या ॲग्रीकेअर डिव्हिजनचे व्हाईस प्रेसिडेंट सुहास प्रभू देसाई आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत। सुहास सर नमस्कार। नमस्कार श्रोते हो, सुहास प्रभू देसाई हे गेल्या 20 वर्षांपासून पीतांबरची संलग्न फॅक्टरी R&D अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी आजवर पार पाडल्या आहेत आणि गेल्या 5 वर्षांपासून पीतांबरीच्या शेतीविषयक सर्व उपक्रमांचे काम करत आहेत। सुहास सर मला सांगा, पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार पीतांबरी गोमय शेणखताची मात्रा वेगळी असते का आणि असेल तर ती कशी असते? पीतांबरी गोमय शेणखत सर्व शेणखत जमिनीला पिकांना उत्सुकता आहे, परंतु पीतांबरी गोमय शेणखताची मात्रा पिकाप्रमाणे वेगवेगळी आहे याची माहिती करून घेऊया। त्यामध्ये फळ प्रकारात काजू, फणस यासाठी प्रत्येक झाडास 3 ते 4 किलोग्रॅम जमिनीत 5 वर्षापर्यंत व 5 वर्षापुढील झाडांसाठी 5 ते 7 किलोग्रॅम पीतांबरी गोमय शेणखत वापरावे। लिंबासाठी प्रत्येक झाडास 2 ते 3 किलोग्रॅम 5 वर्षापर्यंत व 5 वर्षापुढील झाडांसाठी 7 किलोग्रॅम पीतांबरी गोमय शेणखत वापरावे। आंबा, चिकू यासाठी प्रत्येक झाडास 4 ते 5 किलोग्रॅम 5 वर्षापर्यंत व 5 वर्षापुढील झाडांसाठी 7 ते 8 किलोग्रॅम पीतांबरी गोमय शेणखत वापरावे। यात लक्षात ठेवायची बाब म्हणजे मोहर येण्या अगोदर गोमय देणे गरजेचे आहे। पीतांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजनचं हे गोमय शेणखत 1 किलो आणि 40 किलो या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकता। त्यासाठी क्रमांक लिहून घ्या 88 28 12 72 54। क्रमांक पुन्हा एकदा 88 28 12 72 54। सुहास सर, तुम्ही पिकांच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल आणि त्या गोमयच्या प्रमाणाबद्दल आम्हाला सांगत होता। हो, नारळ, सुपारी यासाठी प्रत्येक झाडास 4 ते 5 किलोग्रॅम 5 वर्षापर्यंत 5 वर्षापुढील झाडांसाठी 7 ते 8 किलोग्रॅम पीतांबरी गोमय वापरावे। परिणाम संत्री, पेरू, डाळिंब यासाठी प्रत्येक झाडास 2 ते 3 किलोग्रॅम 5 वर्षापर्यंत व 5 वर्षापुढील झाडांसाठी 5 ते 8 किलोग्रॅम पीतांबरी गोमय शेणखत वापरावे। केळीसाठी प्रत्येक झाडास लागवडीच्या वेळेस 2 किलोग्रॅम 1 महिन्यानंतर 2 किलोग्रॅम पीतांबरी गोमय शेणखत वापरावे। मोसंबी यासाठी प्रत्येक झाडास पीतांबरीचं गोमय शेणखत सकाळी 9:30 ते 5:30 या वेळा पपईसाठी प्रत्येक झाडास लागवड